तुम्ही जर्मनीमध्ये मास्टर्स करायचा विचार करत असाल किंवा ऑलरेडी करत असाल तर काही अभ्यासाच्या टिप्स मी तुम्हाला देणार आहे आज. स्पेसिफिकली प्रोफेसरना तुमच्याकडनं काय अपेक्षा असतात हे मी क्लिअर करेन. पहिली गोष्ट म्हणजे तिथे जेव्हा कुठलाही सब्जेक्ट सुरू होणार असतं, तुमचं सेमिस्टर सुरू होणार असतं, त्याच्या आधी तुम्हाला रीडिंग मटेरियल दिलं जातं त्या सब्जेक्ट रिलेटेड, त्या पर्टिक्युलर लेक्चर रिलेटेड वगैरे. हे रीडिंग मटेरियल तुम्ही लेक्चरच्या आधी वाचून त्याच्यावर स्वतःचे नोट्स काढून म्हणा, तुमचे जे डाऊट्स आहेत ते तुम्ही लिहून ठेवणं किंवा कलेक्ट करून ठेवणं ही अपेक्षा असते. जेव्हा तुमचं लेक्चर होत असताना त्या लेक्चरमध्ये प्रोफेसर तुम्हाला ऑफकोर्स एक्सप्लेनेशन देतील, शिकवतील, पण ते फ्रॉम स्क्रॅच नसतं. ओके, त्या लेक्चरमध्ये तुम्ही स्वतःचे हे जे डाऊट्स निर्माण झालेत ते तुमचे क्लिअर होत आहेत का, तुम्हाला जे कळलेलं आहे ते बरोबर आहे का, त्याच्यामध्ये ॲडिशन काय आहे हे क्लिअर केलं जातं. एक चर्चा अपेक्षित असते. जेव्हा तुम्हाला एखादा टास्क दिला जातो, असाइनमेंट्स असतात, युजली ग्रुप असाइनमेंट्स असतात, त्यावेळेला ते प्रॉपरली डिस्कस करून ग्रुपमध्ये तुमच्या प्रोफेसरशी तुम्ही त्याची चर्चा करून मग अशा पद्धतीनं ती असाइनमेंट तुम्ही कंप्लीट करणं, त्या असाइनमेंटसाठी प्रेझेंटेशन देणं हे अपेक्षित असतं. जे असाइनमेंट किंवा टास्कचे रूल्स असतील ना, स्पेसिफिकली सायटेशनचे रूल्स, हे तुम्ही सिरियसली घ्या. हे रूल्स फॉलो करणं, डेडलाईन फॉलो करणं, डेडलाईन सिरियसली घ्या. आणि अशा वेळेला तुम्ही त्यांना लास्ट मिनिट काही मला उशीर होतोय, मला हे झालं ते झालं असं न सांगणं हे फार महत्त्वाचं आहे. आपल्या आणि त्यांच्यामध्ये बेसिक डिफरन्स आहे की ते रूल फॉलो करतात आणि त्यांना रूल फॉलो करणारी लोकं म्हणजे ते रिस्पेक्ट दॅम. जे काही सायटेशनचे रूल्स असतील, जे काही असाइनमेंटचे रूल्स असतील, ज्या पद्धतीनं मार्जिन सोडायचं आहे, ज्या पद्धतीनं लिहिणं अपेक्षित आहे, जो फ्लो अपेक्षित आहे असाइनमेंटचा, तुमच्या डॉक्युमेंटचा, हे सगळं फॉलो करणं फार महत्त्वाचं आहे. ओके, तुम्ही जेव्हा अशा गोष्टी कराल ना आणि स्पेसिफिकली स्वतः इंटरेस्ट घेऊन तो सब्जेक्ट जेव्हा तुम्ही शिकत असाल, त्याच्यामध्ये अजून तुम्ही काय शिकू शकता ह्याची चर्चा तुम्ही तुमच्या प्रोफेसरशी जाऊन करत असाल ना, तर त्यावेळेला तुम्ही त्यांच्या नजरेत याल आणि त्याचा फायदा म्हणजे त्या असिस्टंटशिप मिळणं किंवा इंटर्नशिप मिळण्याचे काही चान्सेस जे आहेत ना अशा वेळेला वाढतात. काही प्रोफेसर हे तुमचे ऑलरेडी बाहेर कॉर्पोरेटमध्ये वर्क करणारे असू शकतात. सो अशा वेळेला त्याचा तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो. त्यांचं आणि आपलं कल्चर आणि हे सगळे वेगळे आहेत प्रकार, पण तिथे ओव्हरऑलच शिक्षण म्हटल्यानंतर तुम्ही स्वतः कष्ट घेऊन शिकून तो जो कुठला सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये तुमचे जे डाऊट्स आहेत ते प्रोफेसर बरोबर डिस्कस करून क्लिअर करणं, तुमचे विचार मांडणं, तुम्हाला काय वाटतं ह्या गोष्टी मॅटर करतात तिथे. त्यांच्या आणि आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये हा बेसिक खूप मोठा डिफरन्स आहे. त्यामुळे इथे तुम्ही तयारी लवकर आधी करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याकडे खूप एंडला बुक्स उघडून, चॅप्टर्स उघडून रीड वगैरे केलं जातं किंवा हे तिथे वर्कआउट ॲब्सल्युटली होणार नाही. तिथे जे काही तुम्ही रीड करताय, जे काही तुम्ही तिथे मटेरियल तुम्हाला दिलेलं आहे त्याचे तुम्ही रेफरन्स घेणार असाल तर सायटेशन प्रॉपरली करून त्या ऑथरला क्रेडिट देणं हे फार महत्त्वाचं आहे. सो हे सगळ्या गोष्टी तुम्ही तिथं नक्की पाळा. आणि जेव्हा तुम्ही मास्टर्स करताय जर्मनीमध्ये, तुमचा अभ्यास तुम्ही पहिल्यापासून व्यवस्थित प्लॅन करून केलात तर तुम्हाला 1 नक्की मिळतील. लास्ट मिनिटला गोष्टी ठेवत राहिलात तर खरंच अवघड आहे. सो ह्या गोष्टींचा नक्की तुम्ही काळजी घ्या आणि काही डाऊट्स असतील तर मला नक्की DM करा अँड आय विल आन्सर दॅम.